निवडणूक विभागाने पत्रकार परिषद घेतली आणि आता महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच विकासाचे मुद्दे पेटायला सुरुवात झाली आहे. एकीकडे विकास, प्रभागाचा विकास, शहराचा विकास घेऊन अनेक सामाजिक कार्यकर्ते अग्रेसर आहे. मात्र अचानक निवडणूक लागल्याने आता पुन्हा तर्क चर्चा यांना शहरात उधाण आले आहे. आपल्यासोबत जुळले आहे प्रहार युवक आघाडी पक्षाचे बंडरा शहर प्रमुख मनीष पवार. त्यांचं सामाजिक क्षेत्रात मोठं भरीव कार्य आहे. अनेक संस्थेच्या माध्यमातून किंवा प्रहार पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्य त्यांनी शहरात केलेले आहे. युवाचा विषय असू द्या, सामाजिक विषय असू द्या, आरोग्याचा विषय असू द्या किंवा अनेक विषयाला त्यांनी हाताळलेले आहे. अनेक काही गरजू जे युवक आहे किंवा अनेक नागरिक आहेत त्यांचे प्रश्न घेऊन आयुक्तालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन त्यांनी पूर्ण हे मांडलेलं आहे. पण आता त्यांनी काय हे सर्व करत असताना राजकीय एक पाठबळ पाहिजे आहे. आपण एक लोकप्रतिनिधी झालो पाहिजे या विषयातून त्याशिवाय काम होत नाही या विषयाकडे ते वळले आहे. मनीषजी, गेल्या काही दिवसापासून आपण सातत्यानं पाहत आहोत की अनेक विकासात्मक कामासाठी आपण लढलो आहे. अनेक आरोग्य सेवा संदर्भात आहे आणि एकीकडे जर पाहिलं तर युवा वर्गाला कुठेतरी रोजगार उपलब्ध नाही आहे आणि हा विषय गंभीर आहे. सध्या इथले शहरातील नागरिक पुन्हा मुंबई इतरत्र जातात. मात्र आपल्या इथं रोजगार झाला पाहिजे अशी आपली एक मागणी गेल्या काही सातत्यानं चालू आहे. या संदर्भात आपण काय हे केलेली आहे? जसे की आपण म्हटलं, रोजगार हा आपल्या युवकांचा प्रथम अधिकार आहे. जसे की आता तुम्ही बोलले होते की रोजगारासाठी आपल्या येथील विदर्भातील विद्यार्थी शिक्षण इथे कंप्लीट करून पुणे मुंबईकडे वळतात. कारण की आपल्या विदर्भात त्या प्रकारचा इथे जॉबच नाही आहे. जसे की सगळे ऑटोमोबाईल कंपनी, IT, IIT, इंडस्ट्रियल एरिया हा सगळं तिथेच आहे आणि त्यांची इच्छा नसताना पण त्यांना तिथं जावं लागते. आपल्या इथे पण मागे असं इलेक्शनच्या वेळेला असा मुद्दा होतो की IT साठी जमीन झालेली आहे, त्याचा निधी मंजूर झालेला आहे, पण फक्त हे मुद्दे इलेक्शनच्याच वेळेस येतात आणि या निर्णयाला म्हणजे ही सगळी गोष्ट करायला एक कोणी सामोरं नाही येत. हे फक्त इलेक्शन पुरते मर्यादित हे मुद्दे असतात. तर मला तरी असं वाटते की युवकांनी सर्वजण एक होऊन या गोष्टीसाठी आपल्याला मोठा लढा द्यायला हवा आणि युवकांनी जसं मी प्रयत्न केलाय की एक आपला हक्क हे करण्यासाठी मी जसं राजकारणात सक्रिय झालो तसं प्रत्येकाने आपापल्या हक्कासाठी असं पुढे यावं. माननीय बच्चू कडू जे आपलं प्रहार पक्षाचे सर्व आहे आणि माजी मंत्री सुद्धा आहे, त्यांनी एक मोठं नुकतंच आंदोलन केलं शेतकऱ्या संदर्भातलं आणि एकंदरीत पाहता त्यांना यश मिळालं. म्हणजे सरकारने आता मुद्दा या हिवाळी अधिवेशनात घेतला आहे त्यांचा कर्जमाफी संदर्भातला. एक शेतकऱ्यासाठी चांगली गोष्ट आहे. मात्र जे पुन्हा अजून शेतकऱ्याला जे पाहिजे आहे, कपाशीला भाव, सोयाबीनला भाव, या संदर्भात अजून कुठंतरी निर्णय झाला नाही. आता हे पण अधिवेशन जे झालं, आता या अधिवेशनमध्ये पण शेतकऱ्यांबद्दल एवढा काही जास्त चर्चा झाली नाही आणि महाराष्ट्र सरकार आता नुसतं फक्त उडवाउडवीचे उत्तर देत आहे. म्हणजे जबाबदार सरकार म्हणून असलं काही आहे नाही. अजितदादा म्हणतात की आमच्याकडे शिदोरीच्या चाव्या आहे. चंद्रकांत पाटील असं म्हणतात की शिदोरीचे मालक आम्ही आहे. शिंदे साहेब असं म्हणतात की नगररचना निधी हे ते आम्ही कुठेच निधी कमी पडू देणार नाही. पण महाराष्ट्राची सध्याची कंडिशन अशी आहे की 9.5 लाख कोटी महाराष्ट्रावर कर्ज आहे. शेतकरी कर्जात आहे. शासकीय कंत्राटदार, ठेकेदार त्यांचे जवळजवळ 89,000 कोटी बिल त्यांची थकीत आहे. 600 शाळा, शासकीय शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तर कुठेतरी ही जी चूक आहे ही एक आपल्या मताद्वारे किंवा याचा जबाबदार आपणच आहे असं मला असं वाटतं. अमरावती शहरात साईनगर प्रभाग जर पाहिला तर एकाकडे मनीष पवार समाज कार्यात गुंतलेले आहे. हे जनता म्हणताय किंवा जनचर्चा आहे या संदर्भात आणि आपण प्रहार पक्षात काम करताय. बच्चू कडू कशा वळल्या आपण आणि एकदम आपल्या युवा वर्गात आपला शिक्षणाचा विषय आहे किंवा नोकरीचा विषय आहे, हे सर्व एकंदरीत जर पाहता आपण राजकीय किंवा सामाजिक क्षेत्र काय निवडले? मला तर सामाजिक क्षेत्रामध्ये तसं आधीपासूनच आवड होती. मला 2016 मध्ये मी मर्चंट नेव्हीसाठी ट्राय केलं होतं, एक्झाम वगैरे दिली होती.
आणि तिथं माझं सिलेक्शन पण झालं होतं आणि जॉईनिंग लेटर पण आलं होतं. माझ्याकडे आहे, मोबाईलमध्ये पण आहे, माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये पण आहे ते जॉईनिंग लेटर. पण लहानपणापासून सामाजिक कार्यात आवड होती आणि बच्चू कडू, वंदनीय बच्चू कडू यांचे जे कार्य होतं, जे कार्यशैली होती, जे आक्रमक अंदाज होता, हा मला आधीपासूनच आकर्षक वाटला. आणि त्याच गोष्टीला प्रेरित होऊन मी असा निर्णय घेतला की ठीक आहे ना, लहान घडी आहे, लहान भाऊ शिक्षक आहे, तर आपण कुठंतरी असं समाजाच्या कामी यावं म्हणून सामाजिक क्षेत्रात मी थोडा हे झालेलं. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहे. कालच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली, आचारसंहिता लागली आहे. मनीष पवार एकाएक राजकीय क्षेत्रात मनपा प्रभागातून साईनगरमधून निवडणूक लढणार काय, अशी जनचर्चा आहे साईनगर प्रभागात. का मनीष पवार सामाजिक कार्य समोर आहे आणि गणपती उत्सव असू द्या किंवा अनेक आरोग्यविषयक काही प्रकरण असू द्या, युवा वर्गाने धावणारा एक कार्यकर्ता म्हणून युवा वर्गातून निवडणूक लढणार आहे. निवडणूक लढण्याचा हा जो विषय आहे, हा शेवटी पक्षाचे जे मोठे नेते आहे हे जर संधी देणार तर आपण नक्कीच तेवढ्या ताकदीने लढू. आणि निवडणूक लढायची यासाठी आहे की काही गोष्टी अशा असतात की पद असल्याशिवाय त्या गोष्टी आपण करू शकत नाही. तसं तर मला अर्ध्या रात्री जर कोणत्या एखाद्या पेशंटचा विषय असला किंवा पोलीस स्टेशनचा विषय असला, इतर कोणताही विषय असला, तर आपण अहोरात्री उठून जातो. आता मागे मला त्या द्वारकानगरमधून ॲम्ब्युलन्ससाठी कॉल होता. ॲम्ब्युलन्स होती पण ड्रायव्हर नव्हता, तर मी स्वतः ते मेगीला ते ॲम्ब्युलन्स चालवत ते हे केलं. आणि आपण जे कार्य करतो, लोक त्याची पोचपावती आपल्याला देतातच. माझा सर्वात मोठा पाठबळ असं आहे की लोक मला म्हणतात की तू लढ. माझी पर्सनल इच्छा म्हणजे असं हे नाही की मला पैसे कमवायचे आहे किंवा असं याच गोष्टीत मोठं व्हायचं आहे, असा माझा कोणता हेतू नाही. पैशावर एक विषय आहे. अनेक जेव्हा निवडणुका लागतात तर अनेक जे युवा वर्ग असू द्या किंवा इतर असा एक वर्ग आहे की तो फॉर्म भरतात आणि नंतर फॉर्म मागे घेतात आणि पैसे कमाईचं एक साधन म्हणून निवडणुकाला सुमारले जातात. अशा प्रकारचा काही प्रकार आपल्या समोर आला आहे का? अशा प्रकारचा तर निवडणूक म्हटलं तर लोक कोणते कोणते असे असतात की पैसे कमवासाठीच हे असतात, चला आता आपला सण आल्यासारखं हे असतं. कसं आहे, आरोप प्रत्यारोप माझ्यावर पण झाले की पैशासाठी. मला जर पैशासाठी हे करायचं असतं तर मला एवढा चांगला जॉब होता, 60-70 हजार मला फर्स्ट पेमेंट असतं, आतापर्यंत माझे 2-3 प्रमोशन झाले असते. पण आपण पैशासाठी नाही, आपण लोकांच्या कामी पडावं, समाजात कामी पडावं, आपण लोकांच्या सुखादुखात धावून जाऊ, यासाठी आपला माझा प्रयत्न असतो. साईनगर प्रभागात जर विचार केला, तुम्ही निवडणूक आता काही लढले तर साईनगर भागात मोठे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहे. रस्ते असू द्या, इलेक्ट्रिक असू द्या किंवा इतरही नाल्याचे मोठे प्रॉब्लेम आहे. नागरिक रस्त्यावर आले आहे, अनेक असे प्रॉब्लेम आहे. या संदर्भात आपला काय विषय असेल निवडणुकीला सामोरे जाताना? आता सध्याची परिस्थिती पाहता असेल तर आता सगळेजण सक्रिय आहे. आता निवडणुकीची घोषणा झाली आहे, 2-3 महिन्यापासून सगळेजण फिरणं, नमस्कार, पाया पडणं असं वगैरे सुरू आहे. पण आता जर माझं जर एक हे घेतला तर मी म्हणजे 4 ते 5 वर्षापासून महानगरपालिकेचा चांगलाच दांडगा अनुभव घेऊन मी लोकांचे कामं करतोय. आणि परिस्थिती पाहता एवढी खास म्हणजे एरियातले रस्ते, नाल्या, सुखसुविधा एवढ्या काही नाही आहे. आणि मला जर लोकांनी जर असा एक चान्स दिला तर मी योग्यरित्या त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. प्रहार पक्षाचा जर विचार केला तर प्रहार पक्ष म्हणून उमेदवार म्हणून साईनगर प्रभागाकडे मनीष पवारकडे पाहिले जाते. दुसरा उमेदवार प्रहार पक्षाकडे नसावा असं वाटते, कारण का मनीष पवारचं जे सामाजिक कार्य आहे यामुळे ज्या प्रभागात किंवा अमरावती शहरात तुमचं नाव आज आहे आणि यामुळे तुम्ही कोणता प्रभाग निवडाल जर निवडणुकीला सामोरे जायचं आहे प्रहार पक्षाकडे? माझं घर आहे, मी साईनगर मधूनच आता आपले जिथं ताकद आहे, आपल्याला लोक जेवढा प्रेम देतात आपण तिथूनच हे करू ना. आपल्यासोबत जोडले ते मनीष पवार जे प्रहार पक्षाचे युवा कार्यकर्ते आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर त्यांनी युवा वर्गातला विषय असू द्या किंवा शिक्षण असू द्या किंवा इतरही शेतकऱ्यासंदर्भातला विषय असू द्या पूर्ण हाताळला आहे. आणि येथील जे नागरिक आहे किंवा युवा वर्ग आहे, महिला आहे किंवा युवती आहे, त्यांच्याकडे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाहत आहे. आणि निवडणुका जर सुमारे गेले तर त्यांची जमेची बाजू नक्कीच साईनगर प्रभागात असेल. संभावित उमेदवारांपैकी